काथरगाव येथे करंट लागून युवकाचा मृत्यू, ग्रामस्थांचे आंदोलन तीव्र। संग्रामपूर तालुक्यातील वरवट शेगाव रोडवरील काथरगाव येथील बस स्टॉप जवळ सोमवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका युवकाचा करंट लागून मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे। ही घटना समजताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। काथरगाव गट ग्रामपंचायतचे सरपंच गणेश टापरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक युवक योगेश भानुदास देवकुडे वय 28 राहणार काथरगाव याच्या पश्चात गर्भवती पत्नी, 2 लहान मुले आणि वडील असा परिवार आहे। योगेशचे अचानक निधन झाल्याने त्यांचे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे। त्याचबरोबर आदित्य सुनील सरदार वय 20 हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार बस स्टॉप जवळील एका झाडाला विद्युत वाहिनीचा संपर्क झाल्याने झाडात करंट उतरला होता। योगेश व आदित्य हे झाडाजवळ थांबले असताना त्यांना जोरदार विद्युत धक्का बसला। ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन दोघांनाही रुग्णालयात हलवले, मात्र योगेश यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। या घटनेनंतर काथरगावसह परिसरात संतापाची लाट उसळली आहे। ग्रामस्थांनी वरवट बकालकडे जाणाऱ्या मोठ्या विद्युत वाहिनी विरोधात चक्काजाम आंदोलन सुरू केले। आंदोलनाचे नेतृत्व गणेश टापरे करत असून ग्रामस्थांनी स्पष्ट केले की जोपर्यंत मृत व्यक्तीच्या कुटुंबाला महावितरण विभागाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळत नाही आणि जखमी युवकाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च विभाग उचलत नाही, तसेच उपचारादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी महावितरणने स्वीकारत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही। महावितरणाकडून तात्काळ 2 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा चेक मृतकाच्या कुटुंबियांना देण्यात आला। यासोबतच जखमी युवकावर आवश्यक उपचार सुरू करण्यात आले आहेत। दरम्यान तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थिती हाताळली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली। ही घटना विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर इशारा मानली जात आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे। दरम्यान घटनेच्या पुढील चौकशीसाठी पोलीस व महावितरण विभाग घटनास्थळी पोहोचले असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे, संग्रामपूर।